हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा. तर हे बघा, आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ज्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग दाखवली होती त्या ब्लाऊजची आज मी तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे. तर हे बोटनेक मध्ये कटोरी ब्लाऊज आहे. तर इथे बघा, हे एकाच मापाचे 4 ब्लाऊज आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पीस दाखवले होते. तर या व्हिडिओमध्ये बघा, आता हे 2 ब्लाऊज मी शिवलेले आहेत. इथे शिवून तयार केलेले आहेत बघा, त्याच्यावरूनच माप घेऊन. आणि हे बघा या प्रकारे. तर जो पाठीमागचा गळ्याचा जो मधातला शेप आहे तो फक्त तो वेगवेगळा आहे. तर बाकी चारी पण एकाच साईजचे आणि एकाच पॅटर्न मध्ये आहेत, बोटनेक मध्ये आणि कटोरी मध्येच आहेत. तर हे 2 ब्लाऊज शिवून झाले आहे आणि अधिक 2 बाकी आहेत. याच्यामधला आता हा मी तुम्हाला पूर्ण शिवून दाखवणार आहे. तर इथे बघा, मी आता हा गळ्याचा जो भाग आहे तिथे अशा प्रकारे शेप देऊन इथे तयार करून घेत आहे. तर मी तुम्हाला आता गळ्याचा जो डिझाईन बनवली आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण एकाच व्हिडिओमध्ये खूप लांब होते. तर इथे फक्त कटोरी ब्लाऊज कशा प्रकारे स्टिचिंग करायचा तर ते दाखवते. आता इथे अशा प्रकारे हे पॅटर्न तयार केलं आहे आणि खालच्या साईडला इथे टक्स घेऊन बघा कमरपट्टी तयार करून पाठीमागचा भाग पूर्ण तयार केलेला आहे. तर उंची इथे बघू शकता, आपल्याला चेक करायची आहे बरोबर आलेली आहे की नाही. तर इथे बघा, समोरचा भाग घ्यायचा आहे. तर दोन्ही भाग ओपन करून घ्यायचे आहे. कटोरी आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. वरच्या बाजूने कटोरी जोडायला सुरुवात करायची आहे. तर आपण जेवढं शिलाईमध्ये घेतलं होतं तेवढं अर्धा इंच शिलाईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि अशी इथे डबल शिलाई करून घ्यायची आहे या प्रकारे. आता इथे कटोरी जोडता वेळी काय करायचं आहे, आपल्याला मधातून फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला जेवढा कटोरीचा शेप आहे, जसं आता याचा 5.5 आहे ते मी इथे 2.25 इंच अंतर फिटिंगच्या बाजूला आतमध्ये घेतले आहे आणि इथे जेवढा पण कपडा एक्स्ट्राचा आहे बघा तेवढा टक्स मध्ये घेतला आहे. तर आता आपल्याला इथे चेक सुद्धा करायचा आहे की आपला व्यवस्थित 5.5 ची कटोरी इथे तयार येते का. तर इथे थोडस जास्त झालेलं आहे, तर इथे व्यवस्थित आपल्याला तेवढं करून घ्यायचं आहे. आता बघा, इथे 5.5 इंच कटोरी तयार आणि 1/2 इंच शिलाईसाठी आपलं तयार झालेलं आहे. तर इथे आता आपल्याला क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. तर या प्रकारे बघा, क्रॉस पट्टी आपल्याला लावायची आहे. तर मी इथे डायरेक्ट डबल मध्येच वरच्या बाजूला अर्धा इंच ठेवून घेतली आहे आणि डायरेक्ट शिलाई करून घेतली आहे बघा. तर याच्यामध्ये अधिक आपल्याला फिनिशिंग वाली बंद क्रॉस पट्टी सुद्धा आपण लावू शकतो, पण त्यांच्या ब्लाऊजला पहिले अशाच प्रकारची आहेत, तर मी अशाच प्रकारची लावत आहे बघा इथे डायरेक्ट. आता इथे क्रॉस पट्टी जोडून झाली तर आपल्याला इथे आई पट्टी तयार करायची आहे. तर त्यासाठी असा 2 इंचचा कपडा घ्यायचा आहे आपल्याला रुंदीमध्ये आणि लांबीमध्ये आपले जेवढं ब्लाऊज तयार आहे तेवढं घ्यायचं आहे. इथे बघा, वरच्या बाजूला आता फोल्ड करून पट्टी तयार करायची आहे अशा प्रकारे. आता इथे आपल्याला बाजूने अधिक एक काठावर शिलाई मारून घ्यायची आहे बघा, आणि जे पण एक्स्ट्राचा कपडा आहे वरचा पट्टीचा तो कट करायचा आहे अशा प्रकारे. तर इथे बघा, आपला एक भाग तयार झालेला आहे. आता असाच आपल्याला दुसरा भाग सुद्धा तयार करायचा आहे. तर मी इथे तुम्हाला दोन्ही भाग तयार करून दाखवते. आता हा सुद्धा दुसरा भाग सुद्धा तयार केलाय. तर इथे काय करायचं आहे, पट्टी आपण जे हुक पट्टी जोडणार आहे त्याच्या अगोदर हे बघून घ्यायचं आहे दोन्ही भाग आपले सेम आहेत की नाही. जर कमी जास्त असेल तर आपल्याला आत्ताच कमी जास्त करून घ्यायचं आहे, कारण की नंतर एकदा पूर्ण आहे पट्टी आणि हुकपट्टी लावल्याच्या नंतर मग गळ्याच्या बाजूला आपल्याला कमी जास्त करायला नको. तर आता इथे बघा, दोन्ही भागाला पट्ट्या वगैरे जोडून झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. तर शोल्डर जोडायला बघा, इथे अशा प्रकारे दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहे आणि शोल्डर जोडून घ्यायचे आहे. तर आता शोल्डरला डाऊन वगैरे पहिलेच आपण कटिंग मध्ये केलं होतं. आता सरळ शिलाईमध्ये आपल्याला दोन्ही भागाला व्यवस्थित शिलाईमध्ये अंतर घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर इथे मी अशा 1 इंचाच्या क्रॉस पट्ट्या कट करत आहे आणि गळ्याला पूर्ण राऊंड मध्ये इथे पायपिंग करून घेत आहे. तर आता ह्या पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहे बघा, या प्रकारे अशा तिरकस मध्ये, आणि एक सरळ लांब पट्टी तयार करायची आहे आणि नंतर आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंग सुद्धा करू शकता आणि आधी डायरेक्ट आपण पलटी सुद्धा करू शकता, म्हणजे फिनिशिंग देऊन. तर इथे बघा, आता एवढी पट्टी तयार झालेली आहे. तर अधिक एक पट्टी जोडून घेत आहे. तर आता एक सरळ लांब पट्टी झाली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे,
इथे हुकाच्या बाजूला आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड वरून करायची आहे आणि पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे ओढत ओढत अजिबात घ्यायचं नाही, कारण हा बोटनेक मध्ये आहे. तर एकदम हलक्या हाताने आपल्याला फक्त पट्टी जोडून घ्यायची आहे. तर इथे बघा, आता इथे काही कट वगैरे केलेले नाही, पाठीमागचा जो गळा आहे तिथे. तर व्यवस्थित आपल्याला घ्यायचं आहे शिलाईमध्ये एकसारखं आणि पूर्ण पट्टी अशा प्रकारे जोडत घ्यायची आहे. आता इथे सुद्धा आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचे आहे आणि असे काटावर शिलाई लॉक करून घ्यायची आहे. आता जे शिलाईचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे. तेथे बघू शकता, आता मी इथे डायरेक्ट पट्टी फोल्डच करून घेत आहे. तर इथे पायपिंग सुद्धा आपली होऊ शकते अशा पट्टीची, पण इथे मी डायरेक्ट पट्टी फोल्ड करत आहे. आता काटावर आपल्याला अधिक एक शिलाई मारून घ्यायची आहे. आपलं जे फूट आहे त्याचा एक पाय आहे, त्याच्या एवढं अंतर, म्हणजे आपल्याला 1 फूट एवढं अंतर घ्यायचं आहे. आता काटावर शिलाई मारली आहे, आता अधिक आपल्याला त्याच्या बाजूने दुसऱ्या काटावर एक अधिक शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई वरच्याच बाजूने मारून घ्यायची आहे आणि एकसारखं अंतर आलं पाहिजे अशी मारून घ्यायची आहे. तर इथे बघा, आता याने काय होते, फिनिशिंग आपले छान दिसते आणि गळा सुद्धा आपला व्यवस्थित बसते. तर इथे बघा, आता एकदम छान मध्ये आपलं तयार झालेलं आहे अशा प्रकारचं हे पॅटर्न. आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर इथे बघा, त्या अगोदर आपल्याला हे दोन्ही पार्ट व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे. बघून घ्यायचे आहे व्यवस्थित आहेत की नाही आपले मागचे पुढचे भाग. आणि इथे आता बाही जोडायला घ्यायचे आहे. तर त्या अगोदर इथे थोडस आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे सरळ, जेणेकरून समोरच्या भागाला रिंकल्स वगैरे नाही आले पाहिजे. तर आता इथे काय करायचं आहे, आपण जे मार्किंग करून ठेवलं होतं समोरच्या भागाला, आपण बाहीला पहिलेच शेप देऊन घेतला होता. तर जे मार्किंग केलेलं आहे ते बरोबर आपल्या समोरच्या भागाला आलं पाहिजे. आता इथे मी मधातूनच बाही जोडायला सुरुवात करत आहे, सेंटर मधून. इथे बघा, आता एक भाग झालेला आहे आपला जोडून. आता असेच आपल्याला डबल शिलाई करत दुसरा भाग सुद्धा जोडून घ्यायचा आहे या प्रकारे. आता इथे कोणताच कपडा खेचायचा नाही, बाहीचा सुद्धा नाही आणि आर्मोलचा सुद्धा नाही. तर एकदम व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे आणि डबल शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे बघा, आपल्याला 3.5 इंचाची बाही तयार पाहिजे आहे. आता इथे हे दोन भाग जर खालीवरी झाले आपल्याला, तर अशा प्रकारे इथे एकसारखे करून घ्यायचे आहे. आता बाहीची उंची जी आहे ती 3.5 इंच आहे, तर इथे 1.5 इंच एक्स्ट्राचा आहे. तर अर्धा इंच फोल्ड मध्ये आणि अधिक 1 इंच अशी पट्टी आपल्याला तयार करायची आहे फोल्डिंग मध्ये. तर आपल्याला याला तुरपाई करायची आहे, तर त्यासाठी इथे 1 इंच फोल्ड करायचे आहे. आता इथे थोडी जाड शिलाई मारायची आहे, कारण ती शिलाई आपल्याला उसवून टाकायची आहे. तर अशा प्रकारे आता इथे पट्टी फोल्ड झालेली आहे बघा. आता इथे आपल्याला सरळ ब्लाऊज असताना इथे दोन्ही भाग व्यवस्थित आपल्याला पहिले कवर शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, आता इथे माझा धागा सुद्धा खूप परेशान करून देत आहे. आता इथे जे खालच्या भागाचं ब्लाऊजचं सेंटर आहे आपल्याला पाठीमागचं, तिथूनच समोरचा भाग सुद्धा जोडायचा आहे आणि साईडला जर एक्स्ट्राचा असेल तर ते शिलाईमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे बघून घ्यायचा आहे, छातीचा चौथा भाग 5.9 इंच आणि शिलाईमध्ये आपल्याला 1 ते 1.25 इंच वाचलं पाहिजे अशा प्रकारे इथे आपल्याला ठेवायचं आहे. आता इथे बघा, ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि काटाला एक पहिली आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित. आणि नंतर इथे काय करायचं आहे, आता इथे दंडघेराचं माप टाकायचं आहे 5.6 इंच. छातीचा चौथा भाग इथे 5.9 इंच आणि कमरेचा चौथा भाग इथे 7.5 इंच, असं तिन्ही लाईन आपल्याला हे एकसारखं जोडून घ्यायचं आहे. तर बघा, तिन्ही मार्किंग वर आपली एकसारखी शिलाई आलेली आहे. काटाला सुद्धा मी अधिक 1 शिलाई मारलेली आहे. तर काटाला अधिक आपण 1-2 शिलाई एक्स्ट्राची मारू शकतो. तर अशा प्रकारे बघा, दोन्ही भाग आपले तयार होऊन इथे ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. तर बोटनेक मध्ये खूप छान असा कटोरी ब्लाऊज तयार झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
आणि बघा आता हे ब्लाऊज खूप छान झालेलं आहे.